जागतिक किडनी दिनानिमित्त श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दात्यांचा सत्कार संपन्न. जागतिक किडनी दिनानिमित्त नांदेड शहरातील श्री गंगा हॉस्पिटलतर्फे किडनी दान करणाऱ्या दात्यांचा सत्कार सोहळा 15 मार्च रोजी शिवाजीनगर येथील विसावा हॉटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पेरके तसेच शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख उपस्थित होते. श्री गंगा हॉस्पिटलमध्ये गेल्या 1.5 वर्षात 29 रुग्णांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून या सर्व रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. याशिवाय रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून मुंबई, पुणे व हैदराबाद सारख्या शहरातील आरोग्य सेवा नांदेडमध्येच उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत 100हून अधिक रुग्णांवर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय कांगणे व डॉक्टर राजेश्वर पवार यांनी यशस्वी जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णालयात मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे, डॉक्टर संदीप गोरे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक मुंडे, डॉक्टर संदीप तुकडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा मुंडे, डॉक्टर सुचिता पेकमवार तसेच कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष हटकर यांची अनुभवी टीम कार्यरत आहे. आज जागतिक किडनी दिन, या जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी दात्यांचा सत्कार समारोह गंगा हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथं आयोजक म्हणून डॉक्टर शहाजी जाधव, डॉक्टर राठोड सर आणि त्यांची गंगा हॉस्पिटल सर्व टीम इथं उपस्थित होती. या कार्यक्रमामध्ये किडनी दात्यांचा आणि किडनी ज्यांना मिळाली अशा रुग्णांचा एकत्रितपणे त्यांच्या रुग्ण आणि नातेवाईकांचा सत्कार समारोह या विसावा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. खरोखर अतिशय भावनिक, अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम या गंगा हॉस्पिटलच्या टीमने आयोजित केला होता. यामधून लोकांमध्ये किडनी दान करण्याची प्रवृत्ती वाढावी आणि रुग्ण जे किडनीसाठी वेटिंगवर आहेत त्यांना लवकर किडनी मिळण्यासाठी निश्चितपणाने अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मदत रुग्णांना फार मोठी होणार आहे. आणि डायलिसिस असलेले पेशंट फार परेशान असतात आणि डायलिसिस हा काय अंतिम इलाज नाहीये. किडनी फेल्युअरचा अंतिम इलाज म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट असते किंवा किडनी प्रत्यारोपण असते. तर हे किडनी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनची संख्या जर वाढली तर देशामध्ये 5 लाख जे किडनी पेशंट वेटिंग आहे त्या सर्व रुग्णांना जास्तीत जास्त लवकरात लवकर किडनी मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात एक नवी पहाड उगवेल, एवढी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटते अचिव्हमेंट निश्चितपणे होऊ शकेल. या गंगा हॉस्पिटल आणि त्यांच्या सर्व टीमचं, शहाजी जाधव आणि सर्व चमूंचं मनापासून या कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या किडनी दात्यांचं सुद्धा माझ्यातर्फे मनापासून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब होतात तर तेव्हा जेव्हा डायलिसिस मध्ये जे त्रास होतात दूर करण्यासाठी किडनी प्रत्यारोपण म्हणून चांगला ही सुविधा आता नांदेडमध्ये उपलब्ध झाली. त्यामुळे जर एखाद्याच्या किडन्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्याच्या सल्ल्याने हे असे कार्यक्रम आपण आयोजित करूनच अवयवदानाची भीती दूर करू शकतो. तर आमचा पण प्रयत्न राहील समाजामध्ये अवयवदानाबद्दलची भीती दूर करणं आणि हळूहळू हे जेव्हा कार्यक्रम समाजापर्यंत पोहोचतो तर अवयवदानाची भीती दूर. सर, आपल्या रुग्णालयात किती एकूण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहेत? काय 29 किडनी प्रत्यारोपण आम्ही केलेले आहे, सगळे यशस्वी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करावं जी किडनी आहेत? बेसिकली ज्यांना पण किडनी प्रॉब्लेम आहे प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सल्ल्यानुसार प्रॉपर जे डॉक्टर सांगते ती माहिती घेऊन त्यानुसार ट्रीटमेंट करा. म्हणजे अंधविश्वासामध्ये नका. काही कारणास्तव ब्रेन डेड होतो, म्हणजे त्यांना ऍक्सिडेंटमुळे मार पडतो किंवा त्यांच्या डोक्यामध्ये हेमोरेज होतो किंवा लोक काही कारणास्तव मृत्यू पडतं. त्यावेळेस तो व्यक्ती एक नवीन काही जे ज्यांना आजार आहेत त्यांना एक नवं जीवन देऊ शकतो. तर त्यांच्या फॅमिलीने जर अवयवदानाचा निर्णय घेतला वेळेस तर एक ब्रेन डेड व्यक्ती ही 8 नवीन पेशंटचं जीवनदान बनू शकतो. आणि जे नवले फॅमिलीना हे सगळ्यात मोठा निर्णय घेतला त्याच्यामुळं एक 3 ते 4 रुग्णांना नवजीवनदान मिळालेलं. जो विलास आहे त्याला जवळपास 10 वर्षापासून डायलिसिस होतं. डायलिसिस मध्ये खूप हाल होतात. त्यांच्या एका निर्णयामुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदललेलं आहे. तो नॉर्मल माणसासारखं सगळं काम करू शकतो. आणि ही आता काळाची गरज आहे की
जीवनदानापेक्षा जेव्हा एखादा व्यक्ती मृत होतो, ब्रेनडेड होतो, तेव्हा यांच्यामध्ये यांचा काही स्वार्थ नाही. पण एक समाजासाठी एक भावना की आपल्यामुळे जगाचं काहीतरी चांगलं व्हावं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, या भावनेने जो आवेदनाचा निर्णय यांनी घेतलेला आहे तो सगळ्यात मोठा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी यापेक्षा खूप छोट्या आहे.